India is made up of 5 lakh villages. भारतामध्ये 5 लाख खेडी आहेत. आपली ग्रामीण अर्थव्यवस्था शेती व शेती संबंधी व्यवसायांवर आधारलेली आहे. गेल्या काही दशकांमध्ये लोकसंख्येत भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे गरिबी आणि बेकारी वाढली. अनेक सरकारी व स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी योजना सुरू केल्या. परंतु यात लोकांचा सहभाग नसल्याने म्हणावे तसे यश या योजनांना मिळालेले नाही. बायफचे संस्थापक डॉक्टर मणिबाई देसाई नेहमी म्हणत की कोणत्याही योजनेत लोकांचा, विशेषतः ग्रामीण महिलांचा सहभाग अत्यावश्यक आहे. ही आवश्यकता लक्षात घेऊन आम्ही स्त्रियांसाठी अनेक योजना सुरू केल्या व स्त्रियांचे स्वयंसहायता गट तयार केले. या योजनांचे यश स्पृहणीय आहे. स्त्रियांनी केवळ उत्पन्न वाढविण्याचे उपक्रम सुरू केले नाहीत, तर अनेक सामाजिक आर्थिक प्रश्नांना हात घातला आणि गावाचं रूप पालटून टाकलं. हा लघुपट म्हणजे आमच्या या अनुभवांमध्ये तुम्हा सर्वांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. Income generation activities, but also have attempted to tackle several socio-economic problems related to their quality of life. This is an attempt to share our experiences in rural areas through people's participation, particularly the self-help group of women. दिवे लागण्याची वेळ झाली लक्ष्मी. अजून या जानकीचा मीटिंगून यायला पत्ते आहे का बघ. आता ही भादरणी यायची कवा आणि भाकरी करायची कवा. मीटिंग? अगं बाई, म्हणजे अक्का तुझी सून काय सरपंच झाली का काय गावची? डोंबलाची सरपंच. 10 बाया जमत्यात 10 रुपयासाठी काय 2 तास वटवट करत्यात आणि काय करतायत काय माहिती. अगं पण आता लक्ष्मी तुला सांगते बघ, आपल्या वक्ताला सांच्या परी बाया माणसं कधी घराच्या बाहेर पडायची काय? नाही. 12 वर्षाच्या गप्पा फक्त पुरुष माणसांसाठी होत्या. बाया माणसांनी बी तसंच करावं. अगं पण आपल्या याची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची वेगळी आहे. पण त्या बायका काय बडाबडा करतात जरा समजावून सांग की वाईस मला. ही आली बघ, सांगते आली बघ माझी पोर. 100 वर्ष आयुष्य आहे बघ पोरी तुला. अक्षवंत समधी खुशाल आहेत. हा खुशाल आहेत. आत्याबाई हे घ्या 400 रुपये. अगो बाई लक्ष्मी, 400 रुपये काय कुठनं कर्ज बिर्ज काढलंस का काय तरी? हा हे बघ तुला सांगते, कर्ज बिर्ज काय आपल्याला नको. तुझ्या सासऱ्याचा हांतुणाला कशाला खिळलाय तुला माहिती आहे ना. नवसासाठी कर्ज काढलं आणि जमीन जुमला घालून बसताना आपल्या हातात इळं कोयता आलं आणि तुझ्या नवऱ्याला दारूचं व्यसन लागलं. नको ते पैसे, ज्याचं त्याला देऊन टाक जा झालं. अहो आत्याबाई, पैसे कर्जाऊ आणलं हे खरं आहे, पण कोणत्या सावकाराकडून नाही आणलं म्या. आमच्या गटाकडून पैसे कर्जाऊ घेतलेत आणि हप्ते हप्त्यानं थोडं थोडं करून फेडता येतात. तुम्ही बिनगोर राहा, मी समजे व्यवस्थिशीर करते बघा. अगं बायानो, मगा धरणं तुम्ही दोघे जणी काय बोलताय ते मला काही समजना. अगं गट कसला, कसली मीटिंग, कोण पैसे देत, मला जरा समजावून सांगाल का वाईच? मावशी सांगते की. पर आपण असं करू, आमच्या एका गटाच्या मीटिंगला जाऊया का? हे बरं. आमच्या गटाची मीटिंग आजच संपली बघा. मग आपण असं करू, उद्या आमच्या स्वाती त्यांच्या गटाची मीटिंग आहे. त्यांच्या मीटिंग मध्ये तुम्हाला मी घेऊन जाते, तेव्हा समज कळेल तुम्हाला. कशी मनकवडी हायस ग पोरी, अगदी मनातलं बोलली बघ माझ्या. आता ही तुझी सासून नावरा येऊन दे, नाही तर नको, पण मी येणार म्हणजे येणार. पण वाईट जरा उशीरच निघू बर का. मावशी काय आहे, त्यांचं ते पैशाचे व्यवहार समजा झालं ना, म्हणजे व्यवस्थितशीर बिनघोर आपल्याला विचारता येतात. जानकीसारखंच ग्रामीण भागातल्या अनेक महिलांनी स्वतःचे गट तयार केले. ज्या व्यक्तीला स्वतःबरोबर इतरांनाही मदत करण्याची इच्छा असते आणि स्वतःच्या विकासासाठी कामाचं नियोजन आणि आयोजन करण्याची इच्छा असते, अशा व्यक्तींच्या संघटनेलाच स्वयंसहायता समूह असे म्हणतात. या गटांची का बरं गरज भासली? काटकसर करून वाचवलेला पैसा गोधडीत गाडग्यात ठेवला जायचा, पण तो पैसा सुरक्षित कसा राहील, प्रसंगी तो वापरता येईल का, असे 1 ना 2 प्रश्न स्त्रियांपुढे होते.
या परिस्थितीचा अभ्यास करून बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनने ठरवलं की स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचं व्यासपीठ उभं करावं आणि त्यातून ही स्वयंसहायता समूहाची कल्पना सुचली. आता बघूया तरी स्त्रिया त्यांच्या विकासासाठी कोणते ठामपणे निर्णय घेतात. लक्ष्मी मावशीसारखी तुम्हालाही सगळ्यांना खूपच उत्सुकता असेल. जमा झालेत का? तिघींनी मला वाटतं हप्ता फेडलाय ना? तिघी मंदाताईंनी आणि तिघी मंदाताईंनी आणि रखमाबाईंनी फेडलाय आणि नलिनीताईंनी फेडलाय. तिघींनी हप्ते फेडलेत ना? बरोबर. आणि आता कर्ज कोणाकोणाची आहेत या महिन्यात? जानकी बाई आलात, बरं झालं. तुम्हाला हवंय का कर्ज? कशासाठी? कांद्याचं बी खरेदी करण्याकरता. किती लागतात? 400 रुपये. 400 रुपये पुरतील ना? पुरतील. आणि मालनताई तुम्हाला पण लागतंय का? अहो विनाताई, थांबा थांबा, माझ्या अर्जाचं काय झालं? तुम्ही कधी दिलाय अर्ज? मी 1 महिना झाला, मागच्या मीटिंगलाच अर्ज दिलाय. मागच्या मीटिंगला दिलाय नाही का? थांबा. हो दिलाय त्यांनी. हा, मुलीच्या लग्नासाठी पैसे पाहिजेत तुम्हाला? लग्नासाठी पाहिजे मला. वय काय हो मुलीचं? पण तुमच्या मुलीचं वय 16 आहे ना. 16 आहे का? अरे बापरे. नियम काय केला आपण? 18 वर्षाच्या आत लग्न करायचं नाही. आणि मग आपल्या गटाने मदत करायची का त्यांना? नाही करायची. पण असा नियम का बरं केलाय आपण? हा, आपल्या गावातल्या कमळीचं काय झालं? हो, त्या कमळीचं नाही का 16 वर्षी लग्न केलं आणि एका वर्षात मूल झालं. त्या मुलाची तब्येत बरोबर नाही, तिची पण तब्येत बरोबर नाही. खरंच आहे की नाही? म्हणून आपण तो नियम केलाय ना. हो, नियम चांगला आहे, पण थोडासा बदलला तर काय होईल? तुम्ही समजाने विचार करा. मी एकटी कमवणार, पदरी 3 मुली, मुलगा नाही म्हणून नवऱ्याने मला भाकलून दिले. पण मग करायचं काय? मुलगी शाळेत हुशार आहे, मुलीने तर शाळेत नंबर पटकावलाय, पण परिस्थितीमुळे मी तिला शिकवू शकत नाही. त्यांचं बी म्हणणं बरोबर आहे आणि आपला नियम पण मोडता येत नाही. आणि त्यांना त्यांची नड आपण काढली पाहिजे. बरोबर ना? पण काहीतरी नड सांगत आपला कायदा परत बदलला जाईल ना. मग त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. 16 वर्षाच्या आत लग्न करतील. नाही, मग आता त्यांची अडचण काय आहे की त्यांच्या मुलीला त्या शिकवू शकत नाहीत. बरोबर ना? आणि त्यामुळे त्या म्हणतात लग्न करून टाकलं म्हणजे बरं. नाही, त्यांची अडचण तर खरं महत्वाची आहे, पण आता काहीतरी उपाय तर आपण करायला पाहिजे की नाही? हो, त्यावर उपाय सांगू का? आपण सर्वांनी मिळून 5-5 रुपये गोळा करायचे आणि तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी द्यायचे. मग तुम्हाला गटाकडनं मदत हवी का? आम्ही तुमच्या शिक्षणासाठी मदत करू का मुलीच्या? मला तुमची मदत नको. अख्ख्या गावाला माहिती मी भाजीपाल्याचा व्यवसाय करते. मला त्याच्यासाठी भाजीपाल्याच्या व्यवसायासाठी मला कर्ज पाहिजे. मी 4 गावातून 4 आठवड्याचा बाजार करीन आणि भाजीपाल्याचा व्यवसाय वाढवीन. मुलीचं शिक्षणही पुरं करीन आणि भाजीपाल्याचा व्यवसाय वाढवीन. मला त्यासाठी कर्ज द्या. मग आपण बाकीचे अर्ज आता बाजूला ठेवून त्यांना कर्ज द्यायचं का? तुम्ही आल का? ते पुढच्या महिन्यात तुम्ही पुढच्या महिन्यात हे करू शकाल का? तुम्हाला देऊ. बर बर, असं करायचं का आपण? आणि तुम्ही पुढच्या महिन्यात घ्या मग कर्ज. आणि त्यांचं पण आता तोपर्यंत धंदा त्यांचा सुरू होईपर्यंत गटाने त्यांना काहीतरी त्याच्या शिक्षणाचं सोय पाहायला पाहिजे मुलींची. बरोबर ना? त्यामुळे आपण ह्या महिन्यात त्यांना थोडेफार 2-2 रुपये 4-4 रुपये वर्गणी करून देऊयात का वर्गणी करून? आणि मग पुढच्या महिन्यापासून ते आपला हप्ता फेडतील. 5ची बहीण इतकी मदत करणार नाही. तुम्ही समजाने माझ्यासाठी मदत करून जाऊन आल्या. या गटांच्या सभा नियमितपणे महिन्यातून एकदा ठरवलेल्या तारखेला आणि वेळेला होतात. त्यामुळे त्या साऱ्या जणी आवर्जून या मीटिंगला हजर राहतात, एकमेकीच्या अडीअडचणी समजून घेतात आणि जमवलेला पैसा कसा आणि कशासाठी वापरायचा हे त्या ठरवतात. काही कौटुंबिक निर्णय घेणं मात्र त्यांना व्यक्तिशः अवघड जातं, पण गटाच्या सहकार्याने रीतिरिवाजाला विरोध करून ठामपणे निर्णय घेतल्याने त्यांच्या कामाला दिशा आणि गती मिळू लागली आहे. अगं बाईस कोणी जादू केली काय? माझ्याही मनात हीच गोळतय सकाळ धरून. अगं तुम्हाला समजाच नाही जादू वाटते नव्ह का? परवा मीटिंग मध्ये ठरलं नाही का रासायनिक खतासाठी कर्ज द्यायचं नाही? तेव्हाच मी ठरवलं तुम्हाला समजाच नाही तर सक्कूच्या शेतात घेऊन यायचं आणि समज दावायचं. म्हणजे काय ग? अगं हे गांडूळ खत घातल्यामुळं जमीन कशी भुसभुशीत झाली की नाही गालीच्या वाणी. आणि एवढं समजा आपण किती कमी वेळात खुरपलं. आता जरा विश्रांती बी मिळेल. सकू, अगं सकू,
काय ग हे तर अगं इकडे ये की. हा आली काय ग अगं मगा धरणं बघतीस काय शिंपायला लागली आहेस? अगं ढगाळ हवा झाली म्हणजे पिकावर कीड आली की नाही तर त्याची काळजी घेते जरा. म्हणजे हेंड्रिल बिंड्रिल मारायला लागलीस की काय ग? अगं हेंड्रिल काय मारती दांडोळ मारतील ना आपली. एकमेकींच्या शेतावर मिळून मिसळून काम करताना अनुभवांची देवाणघेवाण होऊ लागली. 4 हात मिळून काम करू लागल्याने उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण झाली. स्त्रियांच्या कामाचे विधायक परिणाम प्रत्यक्ष दिसू लागल्याने गावातील विकासाच्या कामात त्यांच्या मताला महत्त्व प्राप्त होऊ लागलं. पाणलोट विकास समिती, ग्रामपंचायत, सामाजिक सुरक्षा कक्ष, लोक अदालत यासारख्या संघटनेत गटातील स्त्रियांची निवड होऊ लागली. त्यामुळे जबाबदारी घेऊन या स्त्रिया पुढील वाटचाल हिमतीने करू लागल्या. बचत आणि पैशाची बी बचत. कलियुग नावाय रावाया बहनो તમે જાગૃત થાજો. દુનિયાના લોકો સૌને મેણા મારે છે. આંસુ ભરી જિંદગીમાં મહિલા ગુંગળાય છે. ઘર ઘરના દ્વારે આજે રે અટવાય છે. કળિયુગ નાવાય રાવાયા બહેનો તમે જાગૃત. गुजरातमधील आदिवासी स्त्रियांचे प्रश्न महाराष्ट्रातील स्त्रियांपेक्षा वेगळे होते. पैसा वाचवण्यापेक्षा पैसा कमवणं ही आदिवासी स्त्रियांची गरज होती. बाईने मिळवलेलं धन बाईचं असतं हे त्यांच्या समाजाला मान्य होतं. पण जंगलातील वस्तू विकून आणि किरकोळ भाजीपाला विकून असा कितीचा पैसा मिळणार. आर्थिक उत्पादन वाढवण्यासाठी या स्त्रियांचे गट तयार केले. तंत्रकौशल्य वाढवण्यासाठी बायफने त्यांचं प्रशिक्षण आयोजित केलं. छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर गांडूळ खत वापरून भाजीपाल्याची, हळदीची, गाजराची व कलिंगडाची लागवड त्यांनी केली. તમારે ઉનાળામાં તો કામ નહીં હોય બરાબર. ચોમાસામાં ખેતીનું કામ હોય તો ઉનાળામાં પાણીની બી તકલીફ પડે તો ત્યારે પણ આયરું આ કામ કરી શકાય. ખેતીમાં પણ ત્યારે તમારું કામ ઓછું હોય તો તમે સાંજે પરવારીને પછી બી આ રાતના બાંધી દો ને કલર કરો તો સવારે સુકાઈ જાય. અને તડકામાં સુકાવવાની જરૂર નથી. તો ઘરમાં રાખો તો ઘરમાં પણ સુકાઈ જાય ને પછી તે રીતે તમે સાંજે પણ પરવારતા સમયમાં કરી શકો. એમાં कलर તમે બધા બહેનો જો ગ્રુપ બનાવે ભેગા થઈને અને પૈસા બચાવે. काहींनी साबण पावडर, द्रोण, बाटिक पेंटिंग अशासारखेही उद्योग सुरू केले. कुणी हा माल विकायची जबाबदारी घेतली, कुणी हिशोब लिहिण्याची जबाबदारी घेतली आणि त्यामुळे
तरुण, वयोवृद्ध, शिक्षित, अशिक्षित अशा सर्वजणी एकत्र येऊन काम करू लागल्या. वर्षभर कोणत्या ना कोणत्या उद्योगातून नियमितपणे या स्त्रियांना पैसा मिळायला लागला. गटातील स्त्रिया त्यांच्या सभेत प्रशिक्षणाच्या काळात शिकतातच, पण त्यांच्या शेतावर काम करताना, पाणी भरताना त्यांच्या अनुभवाने त्या शिकत असतात आणि शिकवत असतात. आता हेच बघा ना, कर्ज सखूनी घेतलं, जामीनदार जानकी आहे, कर्ज गटाने दिलं आहे. अगं सखू, अगं मगा धरणं बघतीये तू अशी गप्प गप्प बसलीस, कंच व्रत बीत धरलंस की काय जणू? अगं कसलं व्रत आणि कसलं काय म्हणजे काय ग? अगं गटाने दिलेला वसा कसा पुरा करायचा ह्याच घोर लागलाय बघ मला. अगं त्याच्यामध्ये एवढी चिंता करायचं काय कारण आहे तुला? म्हणजे मी गटाकडनं कर्ज घेतलं होतं जमिनीच्या नांगरटीसाठी. थोडं तोडकं नाही, चांगलं 2000 रुपये घेतलं होतं. मला त्याचाच घोर लागलाय बघ. जमिनीत पेरण्या झाल्या, गहू कांदा सगळं उभं राहिलं आणि माझा धाकला दीर्घी आणबा तो म्हणतो आता मी कर्ज फेडणार नाही म्हणून. वा ग वा, असं कसं का म्हणतो तो? अगं पिकातला वाटा घ्यायला तयार होईल आणि खुशाल म्हणतो हप्ता भरणार नाही. ही काय पद्धत? आपण जाऊ ना त्यांच्याकडे सगळेजण. अगं सखू, तू बघ तो ज्ञानबा चालला. ज्ञानबा, अरे ज्ञानबा, अरे कुठं चाललास एवढ्या काही गडबडीनं? शेताला चाललोय, लवकर शेताला गेलं पाहिजे, नाही तो खोळंबा होईल. अरे ज्ञानबा, कर्जाचा हप्ता दिला नाहीस तरी बी खोळंबाच होणार आहे. कसलं कर्ज? अरे ज्ञानबा, येड पांघरून पेडगावला जाऊ नगस. तू शेतासाठी कर्ज घेतलं नव्हतं का तुझ्या वहिनीनं? त्या कर्जाचा माझा काय संबंध? अरे ज्ञानबा, पिकातला निम्मा हिस्सा घेणार नाहीस का तू? आणि सांगून ठेवते, तुझ्या वहिनीच्या कर्जाला म्या जामीन हाय. जर का तू कर्जाचा हप्ता दिला नाहीस तर तुला मी अशी सोडणार नाही, सांगून ठेवते. काय करणार आहेस? काय करणार हाय? अगं मालन, अलका इकडे या हंडे घेऊन आणि होता या महादेवाच्या अंगावर. अरे थांबा थांबा, आज संध्याकाळात मी वहिनीकडे 100 रुपये देऊन टाकतो. काय या बाया उगाच ताप देतात. आखी तुझी सून मात्र मोठी बहादर आहे ना, कसं पैसे वसूल केलं. कोणाची सून ती? बरं झालं बाई जानकी की अनबा तयार झाला, नाहीतर पैसे दिले नाहीत म्हणून गटाने शिक्षा केली असती ती वेगळीच, आणि गावापुढे आज ज्ञानबाची इज्जत गेली असती आणि माझ्या मालकाने माझं पाठीचं धिरडच काढलं असतं बघ. प्रत्येक जण साऱ्या गोष्टीचा सारासार विचार करून कौटुंबिक नातीगोती न तोडता निर्णय घेतात व त्यांच्या कमाईचा पैसा आणि पैसा सांभाळतात. त्यातून बाई तर उभी राहतेच, पण तिचं कुटुंबही उभं राहतं. चला आता आपली बचत गोळा करायची बरं का सर्वांची. घरगुती तोंडी हिशोब करणं हे स्त्रियांना जमतं, पण गटाचे हिशेब ठेवणं हे जबाबदारीचं काम असतं आणि ते सचिवाला करावं लागतं. त्यातील पै जरी इकडे तिकडे झाली तरी चालत नाही. त्यामुळे परस्पर विश्वासाला तडा जातो. त्यासाठी गटातील स्त्रियांनीच हे काम करावं असा आग्रह धरला जातो. दुसऱ्या सचिवाला तयार करण्याची जबाबदारी अनुभवी सचिवाची असते. वक्तशीरपणा, सचोटी याबरोबरच माणूस घडवण्याचं कामही त्यांना करावं लागतं. गटातून कर्ज घेऊन सुरू केलं. ते राहू दे, आता आपल्या कामाचं बघा. अगं अलका, परवा मीटिंग झाली आपली, त्या मीटिंग मध्ये असं ठरलं की तुला सचिव करायचं. मी 2 वर्ष झालं गटाचं काम पाहते. मला नको ते काम. आठवड्याचा बाजार परवडला, पण हे गटाचा हिशोब नाही परवडला मला. हे बघाल का, गटाने एकदा निर्णय घेतले की त्यामध्ये बदल होतो का? नाही. हेच बघ, आता मी तुला उदाहरण सांगते. हे वारसदार म्हणून आपण मुलीचं नाव लागलं, त्यात गावाने किती विरोध केला तरी आपण त्यात बदल केले का? नाही. मग तसंच तुझ्या सचिवाच्या कामाचं आहे. गटाने निर्णय केला ना की तू सचिव व्हायचं, त्यात बदल होतं का? नाही. मग ते काम तूच केलं पाहिजे. मग एखाद्या शिकलेल्या मुलाला द्या ना गावातल्या. आणि मग त्याप्रमाणे तू म्हणते की बाळू दुसऱ्या शिकलेल्या मुलाला द्या, पण त्या मुलाला देऊन आमच्या गावात येतं राहा. तुला सांगते, गटाचं नाव सरस्वती, सगळ्या बाया अडाणी, त्याच्यात काही कोण लिहिणाऱ्या नाहीत काय नाही. गावातल्या त्या बाळूला लिहायला दिलं तर त्याने सगळ्या गटाचं चित्रच बदलून टाकलं. आणि त्या बाळूने सगळं स्वतःच निर्णय घेतले.
बचत कशी करायची, मीटिंग कधी घ्यायची, परत कुणाला कर्ज द्यायचं ते त्यांनी ठरवलं. तो कसला बायकांचा गट. मग आणि शिवाय त्याची बायको गटामध्ये मेंबर, तर ते मेंबर असून तिच्या नावावर कर्ज दिलेलं होतं. कधी मीटिंगला येणार नाही, कधी परतफेड करणार नाही, व्याज देणार नाही. सगळ्या गटात भांडणच झाली. मग एका दुर्गा आणि शक्ती नावाचे गट गेले, त्याला सगळे रजिस्टर हिसकावून घेऊन आले. तसं करायचं का तुझ्या गटाचं? नको नको, माझ्या गटाची फजिती व्हायला माझं मी लिव्हिन. हा, हे बघ मी तुला आता थोडक्यात समजून सांगते. हे सभासद पुस्तक आहे का नाही, हे सभासदाकडे राहतं. ह्याच पुस्तकाचं ह्याच्यावर सभासद नोंद आपल्याकडे आणि कॅश बुक आणि खातावणी तुम्ही तुला लगेच समजून सांगेल. आणि हे तर तुला माहितच आहे अर्ज. आणि हे अर्ज तर गटातली बाई सुद्धा लिहू शकते. मग करेन हे मी काम. हे बघ, हे यंत्र आहे ना, ह्याने सगळं हिशोब पटपट होतो. हे मी तुला शिकवील. आता हे बघ, बेरीज अशी करायची, वजाबाकी अशी करायची. गटांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी त्यावर देखरेख ठेवावी लागते हे स्त्रियांच्या लक्षात आलं. प्रत्येक उपक्रमातील बारकावे लक्षात घेऊन चित्ररूपात चार्ट्स तयार केले गेले. त्यामुळे कुठं चुकलं, काय करायला पाहिजे हे लगेचच लक्षात येऊ लागलं. त्यातून कामाची गुणवत्ता वाढू लागली. गावातील इतर स्त्रियांनाही एकत्र काम करावंसं वाटू लागलं. अनुभवी गटातील स्त्रिया इतरांना उद्योगाचं तंत्र, गटाचं कामकाज व व्यवहार शिकवू लागल्या. त्यामुळे गटागटांचं जाळं अवतीभोवती पसरलं. सुरे नहीं लगा, सुरे घसूला पड़े, सुरे नहीं लगा. इसी बांधल हो का ये दोहे, ये हाने दोहे करून घसूला ये इसे हो का. मगून ये रोपाला हाने यो ऐसा रोपा जो धरी खांदे यो रोपा ऐसा जो એટલે એ ખાંડે નહીં લાગે. હવે તો કાચી ખાંડે है नहीं लागे. ऐसा हम चीरुला हो का. येन आपने चिरूला पड़ेगी खांदी हन. ये खांदे हाने ये दोहे करून मी उलटी आला जो का ये वच्चे ने बांधे देला. ये खांदे इसे हो ये होना कलग रहे जाने तो ये कलम नहीं लागे. नहीं लागे. हाँ, એટલે ये दोहे करून इसे हम उलटी आला जो એટલે માં બાંધે હરકા तुला बांधे है ने आवडी तो आवडेल तुला हे ईसा आम्ही करजो ऐसा तुला हे बद्दा आवडी जाय. गेल्या 2 वर्षात 17 लाखांची उलाढाल गटांनी व्यवस्थित केली. त्यांच्या कार्यकक्षा रुंदावल्या. त्यामुळं गावकरी व स्थानिक बँकांनी सहकार्य करण्यास सुरुवात केली. तुम्ही मला पाहून निघून जात होता. आता परिस्थिती मात्र वेगळी दिसतीये. कारण बँकेचे कर्ज परत करायची जबाबदारी ह्या तुमच्या अल्प बचत गटांनीच घेतलेली दिसतीये. अहो साहेब, आमच्या गावात एखादं दुसरं घर असं असेल की बचत गटात कोणी नाही. संपूर्ण गावात स्त्री पुरुषांचे गट तयार झाले आहेत आणि इतर परिसर ह्या गावाला बचत गट म्हणूनच ओळखला जातो. रेकॉर्ड कसं ठेवायचं, गटाची शिस्त कशी ठेवायची या महिलांनी शिकवली आम्हाला. आम्ही पण तुमच्याकडून खूप काही शिकलो दादा. पण मॅनेजर साहेब, पूर्वी काही स्वतःचा उद्योग करायला धजत नव्हतं, पण आता थोडंसं धाडस करणार आहे. शेतकऱ्यांना तुमच्या हक्कांची जाणीव झालेली आहे. तुम्ही स्वतः निर्णय घेता, निर्णयाची अंमलबजावणी करता. राष्ट्रीयकृत बँका सुद्धा शेतकरी मंडळांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करत आहे. त्यासाठी तुम्ही शेतकरी मंडळ तयार केली पाहिजेत. अशा शेतकरी मंडळांना बायब संस्थेमार्फत सुद्धा वेगवेगळे विविध उपक्रम राबवले जातात. हो साहेब, तुमच्या त्या मंडळात आम्हाला सुद्धा घ्या की जराशी. आमच्या शेताचं युरिया आणि फॉस्फरस वापरून सगळं लोखंड केले नसतं. पाला पाचवा तर जाळून टाकतात बघा. आम्हाला पण त्यात घ्या की तुमच्या शेतकरी मंडळात. स्त्रियांच्या विकासासाठी गट, गटाच्या विकासासाठी क्लस्टर निधी, अशी ही विकासाची साखळी जोडली जाते. वेगवेगळ्या गावांमधले ते एकत्र करायचे. 2-3 गावांचा एकत्र गट करून त्याचं हे क्लस्टर असोसिएशन बनवायचं. बरोबर. आणि अशा वेगवेगळ्या गावांचं हे वेगवेगळे विभाग बनतील जवळपासच्या गावांचं. आणि मग हे सगळे क्लस्टर असोसिएशन झाल्यावरती
त्याचं मिळून एकत्रितपणे सर्व गटांचं हे फेडरेशन बनवायचं. म्हणजे काय की आपले गावातले प्रश्न हे वरपर्यंत आपण न्यायचे, तालुका पातळीवरचे प्रश्न सुद्धा सोडवायचे. अशा पद्धतीने हे काम चालणार, एकमेकांच्या हातामध्ये हात घालून काम करायचं. स्त्रियांच्या कार्यकक्षा रुंदावतात, हिंमत वाढते व पुरुषांची मानसिकता बदलते. मग फक्त 10 रुपयाची बचत करणारे हे गट राहत नाहीत, तर 10 गावाची 10 कामं करणाऱ्या समर्थ स्त्री